मुलांची शाळा आता लवकरच चालू होणार आहे। मुलांना टिफिनला काय द्यावा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो। शिवाय तो पदार्थ हेल्दी आणि लवकरात लवकर बनणारा असेल तर उत्तमच। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी 10 मिनिटात बनणारे असे मेथीचे पराठे। यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरेल एवढी मेथी घेतली आहे। शिवाय एक कांदा, लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। आता हे सर्व पदार्थ आपण हँड ग्राइंडर मध्ये चांगलं बारीक करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे हँड ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। पण मिक्सर मध्ये ग्राइंड केलं की मेथी जरा जास्तच बारीक होते आणि पराठे जास्त कडू होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो हँड ग्राइंडरचा वापर करावा। हँड ग्राइंडर मध्ये कांदा, मेथी हे एकदम बारीक चिरली जाईल, त्यामुळे पराठे छान गोल लाटले जातील। आजची रेसिपी ही टिफिन रेसिपी असल्या कारणाने मी इथे मिरचीचा वापर फक्त एकच केला आहे। तुम्ही जास्त मिरचीचा वापर सुद्धा करू शकतात। इथे आपली मेथी बारीक करून झाली आहे। आता आपण उघडून पाहूयात। इथे आपला मेथीच्या पराठ्याचा मेन मसाला तयार झाला आहे। चला तर मग आता पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात। इथे मी एका मोठ्या बाउल मध्ये 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकून घेते। ओवा थोडा मी कुस्करून घेणार आहे। आता मी इथे 1 चमचा तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। तुम्हाला जर पराठे तिखट हवे असेल तर तुम्ही 1 चमचा एवढा मसाला सुद्धा टाकू शकतात। आता आपण इथे ग्राइंड केलेला मेथीचा मसाला या पिठामध्ये टाकून घेऊयात। आता मी इथे 1 वाटी एवढं पाणी घेतलं आहे। हे पाणी मी थोडं थोडं घेऊन पराठ्याचं पीठ मळून घेणार आहे। इथे मी एका चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेत आहे आणि आता हाताच्या साहाय्याने चांगलं सैलसर असा पीठ मळून घेणार आहे। इथे आपला पराठ्याचा पीठ मळून रेडी आहे। वरतून थोडं तेल टाकून थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूया। तोपर्यंत गॅसवरती तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे। चला मग आता पिठाचे लहान लहान पेढे बनवून आपण पराठे लाटून घेऊयात। मी इथे नेहमीप्रमाणे गोल पराठे लाटून घेत आहे। तुम्ही इथे गोल, रेक्टँगल, हार्ट शेप अशा मुलांना आवडत्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेपचे पराठे सुद्धा बनवू शकतात। इथे तुम्हाला हा मळलेला पीठ जो आहे तो रेस्टसाठी न ठेवता लगेच मळल्यानंतर 2 मिनिटांमध्ये पराठा लाटायला घ्यायचा आहे, कारण यामध्ये आपण बारीक कांदा टाकला आहे। जर तुम्ही जास्त वेळासाठी रेस्टसाठी जर हा पीठ ठेवला तर तो जास्त प्रमाणामध्ये पीठ नरम होऊ शकतो आणि तुमचे पराठे चिकटू शकतात। चला मग आता पराठा लाटून झाला आहे। आता चांगला खमंग असा भाजून घेऊया। पराठा चांगला एका साईडला थोडा भाजत आला की आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी खमंग आणि खरपूस असा पराठा भाजून घेत आहे। हा पराठा तुम्ही चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। अशा प्रकारे मी सर्व पराठे भाजून घेणार आहे। हे पराठे 10 ते 15 मिनिटात सहज रेडी होतात। त्याचप्रमाणे भरपूर हेल्दी सुद्धा असतात। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। पहा इथे खमंग असे मेथीचे पराठे तयार आहेत आणि तेही किती नरम आहेत, तुम्हाला तोडून दाखवते। चला तर मग आता मी एन्जॉय करते मेथीचे पराठे। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।